मित्रांनो आम्ही सर्व आले लालबागला आज पाया पडायला. लालबाग, खेतवाडी वगैरे, चिंतामणी, गणेश गल्ली, सगळे मुंबईचे महान महान गणपती आज आम्ही करणार आहे. पोरं दाखव, जाम पोरं आले आम्ही, पाहू शकतात. पार्टी पण आहेत, पूर्ण गँग आहे आज, 25-30 पोरं आहे. आता पोचलो आहे आम्ही चिंतामणीच्या इथे. तर करतो, पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आहे. बघा सागर सुतार पण आमच्याबरोबर आहे. आता आम्ही पोचलोय लालबागला. आता आमच्या समोर आहे गेट मुंबईचा राजाचा. दाखवतो पुढे. आज तो क्षण पोचलोय जवळ आम्ही आता. हे बघ बाबा, साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. राजाचं दर्शन झालंच पाहिजे. लालबागच्या राजाचं. आलो चिंतामणीला. मस्त पाहू शकतात, पब्लिक पण फुल आहे. जातो आतमध्ये. तर आता निघालो इथनं चिंचपोकलीवरनं. चिंतामणीचं दर्शन झालं जस्ट आता. आता खेतवाडीला जायचं सर्व पोरांना. खेतवाडीला पण खूप मोठमोठ्या मूर्त्या आहेत व 13 गल्ली आहे, 300. तिकडे चाललो आता. तिकडे पण तुम्हाला दाखवतो काय काय आहे काय नाही. सगळे पोरांचं चरण दर्शन झालंय, सगळे खुश आहे. तर आता मरीन्सला आलोय, जरा राऊंड मारतो, बोनमिठा वगैरे पितो आणि इथनं आता खेतवाडी जाणार डायरेक्ट. खेतवाडीचे 13 गल्ल्या करणार आहे पूर्ण. ते आता झाल्यानंतर मग घरी. आता मरीन्सवर तुला आता खेतवाडीला आता चालू करतो बाप्पाचे दर्शन करायला. 13 आम्ही चाललोय खेतवाडीचे 14 गणपती करणार. 14 का 13? 13 किंवा 14, टोटल 22 गणपती चाललो आता आम्ही. 22 हे आता बघू शकतो आमचे 22 गणपती, 13 गणपती करणार. आता पहिला गणपती पूर्ण खेतवाडी गल्ली पाहू शकतो आपण. पूर्ण खेतवाडीची गल्ली आहे. खूप मोठमोठ्या मूर्त्या असतात, 13 मूर्त्या असतात. आता जाऊया एक एक करूया. पहिला ही चालू करूया, इथनं चालू करूया. कुणाल याला सगळा माहिती आहे खेतवाडीतल्या कुठल्या कुठल्या मूर्त्या कुठल्या कुठल्या गल्लीमध्ये सर्व. कुणाल तुला एवढं कसं माहिती? मी लहानपणापासून माझे दादा होते ना, त्यांनी मला फिरवलं इकडे, त्यामुळे मला जास्त माहिती. जास्त नाही, थोडी तरी खूप चांगली माहिती आहे. आता मुंबईचा सम्राट गणपती पाहू शकतो. खेतवाडीचा सम्राट. वा काय मूर्ती आहे. आकर्षण पण खूप भारी वाटलं इथे. आता आलोय. ओ माय गॉड, काय मूर्ती आहे, खूप भारी. तर आता आपण जी मूर्ती बघितली ती 32 फूटची मूर्ती होती. खूप मोठी होती. समोर बघा होतो. खेतवाडीचा राजा गणपती बाप्पा. पाऊस आला. आता
आता आलोय खेतवाडीचा युवराज बघायला. वेगळी वाईब येते इथे. आलोय मुंबईचा महाराजा बघायला. मोठी मूर्ती आहे खूप. आता बघूया. सर्वात मोठी मूर्ती आहे बॉम्बेतली. तर निघालो आता. सगळे केले दर्शन. आता वाजलेत 5:45. तर इथनं झाल्यावरती दर्शन झाले आता आमचे सगळे. आता माझी वेळा जाऊन नाश्ता विष्टा करू आणि मग घरी जाऊ. कोरवाड्या मावशीची मिसल खायची या पोराला. साहिलला खास करून सांगितलं लाकडं. आता लाकडा पण सांगितलं तिथं. इथं आमची गाडी अशी चालली आहे का जसं काय रोलर कोस्टरची राईड आहे. आम्हाला माहित नाही किती चालली आहे, कुठे चालली आहे. फक्त आम्ही घर पोहोचू का नाही धाप धूप उडता मावशी. नुसता असा तसा इथून तिथून मिथून झाला आमचा. तर जस्ट पोहोचलो आता आम्ही गावात. आता चाललो घरी. सगळे जाम जमलेत पाहू शकतात. यांच्या गाड्या सगळ्या यांच्या तर रुलावरनं उतरल्यात. आता आम्ही जातो आणि झोपतो. भेटूया आता नंतरच्या ब्लॉगमध्ये. आता टांगे पडती घोडे फरार होणार आहेत सगळे A to Z. तर चला. मिसल काय आहे? मिसल संपली आमची, खाऊन झाली. पाऊस पडायला लागला म्हणून तो ब्लॉग घेतला नाही पुढचा. तर बाय बाय, शुभरात्री.